नमस्कार मित्रांनो, आता मी आहे जुन्नर या गावी. हे पहा, हा राईट जर घेतला तुम्ही तर लेण्याद्री मंदिराकडे जातो आणि समोर आपण जातोय मड गावाकडे. तर मड गावाकडे जाणारा हा जो रस्ता आहे, आपण ॲक्च्युली चाललोय मुंबईला आणि मड गावाकडे जो जाणारा रस्ता आहे तो आपण या गणेश खिंडीतून कव्हर करणार आहोत. आणि तुम्हाला हा जो गणेश खिंड मार्ग आहे हा एक निसर्गरम्य रस्ता तुम्हाला बोलता येईल, म्हणजे दाखवतो तुम्हाला. आणि समोर बा तुम्हाला आता छोटे छोटे डोंगरावरून वाहणारे धबधबे दिसत असतील. आणि थोडं पुढे गेलात ना तुम्ही, एकदम घरे नाहीत, काय नाही. आता हे गाव सोडल्यानंतर एकदम शांत परिसर आहे. रहदारी देखील कमी असते इकडे, कारण खूप चढ आहे या मार्गावर. हे स्पीड ब्रेकर आहे, ही सुरकुलेवाडी म्हणून आपण हे बघा. आता जे छोटं गवत उगलंय, हे असा पूर्ण परिसर आहे ना, पूर्ण हिरवागार झालेला आहे. दोन रस्त्याच्या दुतर्फा आणि मधून जाणारा सुंदर काळा रस्ता तुमचं लक्ष वेधून घेतो. हे जर तुम्ही इकडे फील केलं स्वतः येऊन, कारण व्हिडिओमध्ये पाहणं आणि स्वतः फील करणं यामध्ये खूप फरक आहे. हे पहा, आताच दिसतो कसा छान दिसतो परिसर पहा. हे ऑगस्ट मध्ये आलात तुम्ही तर खूप सुंदर परिसर असतो हा. पावसाळा नेटकत संपलेला असतो आणि एवढं सुंदर हिरवाईने नटलेला असतो हा परिसर की तुम्ही प्रेमात पडाल ह्या परिसराच्या. तुम्हाला कोणता स्पीड ब्रेकर नाहीये. एकदा हे दोन सुरकुलेवाडीचे स्पीड ब्रेकर गेले की डायरेक्ट वरती गणेश खिंडीच्या जवळ स्पीड ब्रेकर आहे. मध्ये असं कोणता स्पीड ब्रेकर नाही. हे बघा किती सुंदर आहे. आणि पूर्ण रस्त्याला असं इकडे बॅरिगेट्स लावलेले बाजूने, म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे होत नाहीत किंवा या परिसरात गुरे चारतात ती येत नाहीत रोडवर. कसली छोटी छोटी मोठी पठार आहेत आणि इकडे थांबून एन्जॉय देखील करू शकता. पाऊस खूप पडतो या परिसरात. आपल्याला वरती जर तुम्हाला तिकडे दिसत असेल खिंड तर तिकडे जायचंय. या झाडाच्या बरोबर समोर तिकडे व्हाईट काहीतरी दिसतंय, तिथे जायचंय आपल्याला. तिथे कार उभी आहे ती, त्याच्यामुळे ती व्हाईट दिसते. तुम्हाला स्टार्स पाहिजे जर विंटर मध्ये तर तो स्पॉट खूप छान आहे. भरपूर लोक तिकडून रात्री पाऊस वाढतोय. जसं आपण पुढे जातोय पावसाचं प्रमाण देखील वाढतंय. AC कंटिन्यू चालू ठेवला तर फॉग येत नाही ग्लासवर. बोर्ड पडलेला आहे बघा. थोडासा वेग कंट्रोल ठेवा या परिसरात, कारण खूप वळणं आहेत वेडीवाकडी आणि तुम्हाला समोरच्या गाडीचा अंदाज येत नाही आणि अचानक गाडी येऊ शकते. पूर्ण जंगल आहे इकडे. आणि आता काय तुम्हाला
गणेश खिंडीपर्यंत कोणताही इकडं थोडा सामसूम असतो रस्ता हा ॲक्च्युली, म्हणजे 10 नंतर इकडं चालू असतो रोड, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक थोडं 10-11 नंतर थोडंसं टाळा यायचं, कारण थोडंसं सामसूम परिसर आहे. भीती नाही अशी काही, पण एक थोडी काळजी घेतलेली बरी. सुंदर धबधबा, माझ्या 2026 मध्ये पाहिलेला छोटा पहिलाच धबधबा. कारण आता जस्ट पाऊस चालू झालेला आहे आपल्या जुलैच्या सुरुवातीला. हा व्हिडिओ आहे 8 जुलैचा, 8 जुलै 2026. 7-8 दिवस झालेत फक्त पाऊस पडून, आणि अजून घाटात देखील धबधबे चालू नव्हते. माळशेज घाटात आता चालू झाले असतील, कारण मध्ये मी आलो 3-4 तारखेला, तर त्यावेळी एवढा पाऊस नव्हता आणि त्यावेळी नेटकेच हळूहळू सुरुवात झाली होती वॉटरफॉलला. पण आता हे मोठे इकडे मस्त हा परिसर, याच्यासाठी मी बोलतो खूप प्रसन्न असतो. हा एन्जॉय करा नक्कीच. म्हणजे तुम्ही ऑगस्टमध्ये आलात तर पाऊस चांगला उघडलेला असतो, आणि इकडे असतोच ऑगस्टमध्ये पाऊस, पण प्रमाण कमी असतं. हे सुरुवातीचं प्रमाण खूप आहे, आणि मग हे असे तुमची राईड होते आणि छोटे छोटे धबधबे वाहतात आहेत लेफ्ट साईडने. पूर्ण खाली पण मस्त हिरवाईच्या मधून जाणारा सुंदर रस्ता, तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला वाटतच नाही की तुम्ही जुन्नर तालुक्यात आहेत किंवा जुन्नरच्या कोणत्या तरी परिसरात, तर तुम्ही वेगळ्याच एक दुनियेत आल्याचा तुम्हाला फील या ठिकाणी येतो. आणि इकडे हे गणेश खिंड ही, आणि हे गणेश मंदिर आहे इथे. आणि इकडून पुढे आपल्याला आता फॉग दिसणार आहे, चालू होणार आहे, कारण खूप फॉग आहे इकडे. आणि जर खालचा परिसर मला आता इथून दिसतोय पूर्ण जलमय झालेलं आहे, सगळे शेतांमध्ये वगैरे पाणी साठलेलं आहे. इकडे थोडी भीती लँडस्लायडिंगची असते पावसाच्या सुरुवातीला, आता तर काय दिसत नाहीये. धबधबे पहा तुम्ही मस्त. आता आपण उतरतोय, आतापर्यंत चढ होता, आता खाली उतरतोय. आता राईट साईडने आपल्याला डोंगर आहे आणि लेफ्ट साईडने खालचा खोल परिसर असेल. बाई इथं छोटस लँडस्लाइड झालंय. पावसाळ्यात हे होतच असतं. पावसाचं देखील प्रमाण वाढलंय इकडे. आहे त्यामुळे इकडे सावकाश चला थोडं, कारण पुढे एकदम शार्प टर्न आहे. यू टर्न जसा बोलतो आपण तसा टर्न आहे. खूप गाडी कंट्रोल होत नाही, मोठे मोठे गाडीवाले देखील फसतात तिकडे पहा आणि समोर जातात. हा एकदम शार्प टर्न आहे, इकडे खूप सावकाश चला, काळजी घ्या, कारण खालून देखील गाडी येत असते आणि तुम्ही तुमच्याच लेनमध्ये राहा, तुम्हाला अंदाज येत नाही. आणि समोरून जर गाडी येत असेल अपघात होऊ शकतो. समोर मस्त वॉटरफॉल आहे.
खूपच पाऊस आहे इकडे परिसरात, डोंगर परिसरात आहे आपण, आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण देखील तेवढंच आहे. घाटात यापेक्षा भयंकर परिस्थिती असणार आहे. त्यामुळं आपला या पुढचा व्हिडिओ मी हा गणेश मडपर्यंतच दाखवणार आहे तुम्हाला. गणेशखिंड जो रोड आहे तो सैनिक रूट होता म्हणून मी दाखवलं तुम्हाला. या पुढचा आपला व्हिडिओ असणार आहे घाटावर, घाटामधून मी ट्रॅव्हल करणार आहे आणि खूप भयंकर पाऊस आहे. तर कशी होणार राईड ती मी दाखवेलच तुम्हाला. कारण घाटामध्ये तर खूप मोठे मोठे वॉटरफॉल वरून येतात. ते डोंगराच्या एका साईडला म्हणजे डोंगर आहे आणि तिकडून मोठे वॉटरफॉल खाली येतात आणि एका साईडला रोड आहे मस्त. तर जाताना लेफ्ट साईडला आपल्याला सगळे वॉटरफॉल दिसणार आहेत. खूप सुंदर आहे, म्हणजे थांबण्याचा विचार नाही आहे, कारण खूपाची पावसामध्ये थांबणं थोडं टाळायचं घाटामध्ये तरी. हे सुरुवातीचे जे दिवस आहेत ना, खूप लँडस्लायडिंग होण्याची भीती असते म्हणून. बाकी तुम्ही ऑगस्टमध्ये येऊन एन्जॉय करू शकता. त्या आधीचा हा व्हिडिओ आहे की काय काय कुठे कुठे थांबाल काय. मला ॲक्च्युली थांबून हा व्हिडिओ तुम्हाला अपडेट द्यायचं होतं, पण पाऊस एवढा मी काय दाखवू तुम्हाला की कोणते वॉटरफॉल वगैरे. पण ज्यावेळी आपल्या या आधीचे जर व्हिडिओ पाहिले असतील, मी ते वर लिंक देतो, तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये मी पॉईंट सांगितलेले आहेत की माळशेज घाटामध्ये कोणते कोणते पॉईंट कव्हर करायचे. व्लॉग बनवलेला आहे खूप मस्त. ॲक्च्युली माझे हे रोडचे व्लॉग नसतात जास्त, पण आत्ता सध्या माळशेज घाटाचं रोडचं काम चालू होतं, त्यामुळं रोडचे अपडेट देत होतो आणि त्याचा लोकांना खूप फायदा होत होता म्हणून ते रोडचे अपडेट देत होतो. आणि ॲक्च्युली व्लॉगिंगच करतो मी, पण आता सध्या या पावसामध्ये मी काय दाखवू परिसर कोणता, तुम्हाला कितपत दिसतं हे मला पण देखील माहीत नाही आहे. चांगलं दिसतंय पण व्हिजिबिलिटी थोडीशी चांगली आहे, पण पाऊस पहा किती आहे. आणि या पावसात मला थांबून ॲक्च्युली दाखवायचं होतं तुम्हाला कोणते पॉईंट कव्हर करा आणि काय काळजी घ्याल घाटामध्ये, ते मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. अति भयंकर पाऊस, आवाजावरून तुम्हाला येत असेल. माझा आवाज कितपत क्लिअर येतो माहीत नाही, पण ठीक आहे, काच बंद असल्यामुळं आवाज येतोच आहे नक्की. पण सोबतच पावसाचे जे थेंब पडतात आहेत. आता हा जो हायवे लागला हा कल्याण अहिल्यानगर हायवे, आणि इथे पुढे गेल्यात तुम्ही राईट साईडला की मडगाव आहे, आणि समोर पुढे गेलात तर तुम्हाला खिरेश्वरला देखील जाता येतं. खिरेश्वरवरून तुम्ही पुढे हरिश्चंद्रगड असेल किंवा आडराई जंगल ट्रेक असेल, ते देखील इकडे कव्हर करतात भरपूर लोक. आणि पुढे काही लोक माळशेज घाटात देखील जातात. माळशेज घाट असेल, काळू वॉटरफॉल असेल, असा परिसर. आणि पुढे तुम्ही सरळ गेलात तर कल्याणच्या दिशेने जाता. कल्याणवरून तुम्ही पुढे खाली कल्याणच्या अलीकडे तुम्ही कर्जतला देखील कनेक्ट होऊ शकता वाया मासागाव. माशावरून तुम्हाला कर्जत खोपोली त्या परिसरात देखील जाता येतं. म्हणजे तुम्ही सर्किट पूर्ण करू शकता. पुण्यातून निघालात की पुढे नारायणगाववरून जुन्नरवरून इकडे पुढे मड कल्याण हा जरी माळशेज घाट असेल, पुढे जाऊन मास्या मार्गे कर्जत खोपोलीवरून तुम्ही पुन्हा लोणावळ्यावरून पुढे तुम्ही पुण्याच्या दिशेने जाऊ शकता. म्हणजे हे तुमचं एक सर्किट पूर्ण होईल तुम्हाला जर एक राईड करायची असेल किंवा काय. आणि रोड देखील खूप सुंदर झालेला आहे आता, त्यामुळं भीती देखील नाही आहे. हा व्हिडिओ आपण इकडेच संपवू, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणारच आहे. कारण खूप मोठा होईल व्हिडिओ आणि मला फक्त गणेशखिंड रोड दाखवायचा होता म्हणून मी बनवला हा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. खूप पाऊस आहे. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, प्रवासाचा आनंद घ्या.